आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर काय कारवाई करणार असा सवाल शिवराज राक्षेच्या आईने उपस्थित केलाय। काका पवारच्या तालमीत असल्यामुळे मुलावर अन्याय झाल्याचंही शिवराज राक्षेच्या आईने म्हटलंय। आपण पाहू शकतो या ठिकाणी शिवराज राक्षेनं निकालावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच संदर्भात त्याच्या आईने सुद्धा ही प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये काल चांगलाच गोंधळ झाला। या दरम्यानची ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। पंचांच्या निर्णयावर शिवराज राक्षेनं आक्षेप घेतला, पूर्णपणे पाठ टेकलेली नव्हती असं शिवराज राक्षेचं म्हटलंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यानं पंचांची कॉलर ओढली, त्यांना लाथही मारली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कारवाई करणाऱ्यांवर काय निर्णय देणार त्याचं काल सामना झाला। पंचांनी निर्णय काहीतरी चुकीचं दिल्यामुळे त्यांनी पंचांची कॉलर आणि त्या ठिकाणी लाथ मारली गेली। त्याचं 3 वर्षासाठी निलंबन केले। काय सांगाल? निलंबन केलंय 3 वर्षासाठी, पण कॉलर कशामुळे धरली? पंचांना जशी याला शिक्षा दिली तुम्ही तशी पंचांना पण शिक्षा द्या ना। मग पंचांना नको काही शिक्षा व्हायला। आज 9-10 वर्ष पोरावर अन्याय चाललाय त्यांचा। पण आज जिल्ह्याला पण किती वेळा कुस्त्या झाल्या, त्यांनी असाच वेगळाच निर्णय दिला। आता पण फक्त पोराचं काय म्हणणं होतं, तुम्ही रिप्लाय दाखवा, याच्या पलीकडे पोर शिव्या कसं काय देणं? आदल्या दिवशी तो मॅट्रो चालला खेळायला, त्यावेळेस पण पोराला त्यांनी शिव्या दिल्या। मग पंचांनी शिवी दिली, काय द्यायची काम होतं? 3 वेळा मॅटवर जाण्याआधी पंच बोलत नाही, खरं तर वहिनीच्या पद्धती पाहिलं की खरं तर महाराष्ट्र केसरी तो एकदा झालेला आहे, आता 3ऱ्या वेळेस जर झाला असता याच्यामुळे कुठेतरी असं केलं जातं काय? डेफिनेटली महाराष्ट्र केसरी होणारच होते, पण काय केलंय हे ठरवून टार्गेट केलेलं आहे। प्रत्येक वेळी तुमच्या मनाला लागेल तो पैलवान वर आणायचा, तो पैलवान बाजूला घ्यायचा आणि आमच्यावर बंदी आणली, ठीक आहे, पण आता पंचांना शिक्षा काय? एवढ्या उशिरा तुम्ही मान्य करताय की हे चुकीचं आहे, आमच्यावरती बंदी आणली, पंचांना ह्या गोष्टीवर या सगळ्यावर निर्णय काय? पंचांना शिक्षा काय? पण जेव्हा सामना झाला ना, पंचांनी पण टार्गेट केले। आमचा आता कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याशी, प्रत्येक कुस्तीला जाण्याआधी पंच त्यांना खोचकपणे बोलत होते आणि पंचांनी आधी शिवी दिली। ते फक्त न्याय मागायला गेले होते, आम्हाला काही नाही, फक्त रिव्ह्यू पाहिजे होता। तुमचं शिवराजशी बोलणं झालंय का? काय त्याची परिस्थिती, म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे एकंदरीत? काहीच नाही, तर त्याच्या आता 10-0 सगळ्या कुस्त्या झाल्या, 10-0 कुस्त्या आल्या। आम्ही म्हणलं आता महाराष्ट्र केसरीचं गेलाच होता सेमी फायनलला, पण तो काय म्हणला, अजून मिनिटं त्याला राहिले होते ना कुस्ती करायला, तो म्हणला फक्त आम्हाला रिप्लाय दाखवा। पंचांनी रिप्लाय दाखवाय नको आणि काही न पाठ टाकावता त्यांनी लगेच त्याला घोषित केला, करू द्या घोषित, तो माझा आहे, हा माझा आहे। पण असं खोटं का करायचं? मग तुम्ही पंचांनी का वेळेला खोटं का करायचं? फायनल सामन्यामध्ये सुद्धा काही कोणी सामना सोडून गेलाय ते त्यांच्या बाबतीत खोटच केलंय ना। मग आता दोन्ही पोरांना, अशा काका पवारच्या पोरांना असं का करतात? दरवर्षी असंच का निर्णय घेतात ते? मग एवढे चांगले मल्ल असून आज तुम्ही गरीबाच्या मुलावरच अन्याय करताय ना, आणि 3 वर्ष सांगताय की निलंबित करणार, आणि तुम्हाला काय शिक्षा करणार? मग याच्या पंचांना काय शिक्षा देणार आहे? दरवर्षी असेच करतात। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की जो निर्णय पंचांनी दिला, मात्र ह्या 2 मल्लांची काय चूक, आणि जर पंचांनी असा निर्णय दिला असेल तर पंचांवरती काय कारवाई करणार, अशीच मागणी या ठिकाणी राक्षेच्या कुटुंबाने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक समी, सुनील रेड्डी, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।